अरे शिंदे फडणवीस होश में आओ, अरे शिंदे फडणवीस होश में आओ, अरे 75% अट रद्द करा, उत्पन्नाची अट रद्द करा. अरे जय 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 भीम. अरे हम अपना अधिकार मांगते, हम अपना अधिकार मांगते. अरे समाज कल्याण विभाग मुर्दाबाद, अरे समाज कल्याण विभाग मुर्दाबाद, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, अरे समाज कल्याण विभाग मुर्दाबाद. अरे हम अपना अधिकार मांगते, अरे हम अपना अधिकार मांगते. अरे केवळ कागदावर त्या दलित वस्तीचा निधी चाललेला आहे. आम्हाला हे म्हणायचं आहे की आमची गरजच नाही. आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत. बाबासाहेबांनी ज्या प्रकारे उच्च शिक्षण घेतलं तो आमच्यासाठी आदर्श आहे आणि आम्ही शिक्षणावर भर देणारे लोक. एक वेळच्या आम्ही उपाशी राहू पण आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करू. हे शिक्षण आम्ही पूर्ण नाही केले पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाने हेतू पुरस्कार जाचक अटी लादून आम्हाला शिक्षणापासून परावृत्त केलेलं आहे. आज संविधान चौकामध्ये भव्य असं आंदोलन करण्यात आलं आहे. शेवळे साहेब सुद्धा या विषयावर विशेषतः बोलणार. असं काय असं आंदोलन करण्यात आलं आहे संविधान चौकामध्ये? हे विद्यार्थ्यांच्या वतीनं हे आंदोलन संविधान चौकात झालं. महाराष्ट्र सरकारचं विद्यार्थ्यांच्या बाबतचं जे धोरण आहे ते धोरण ज्याला पक्षपाती किंवा जातीयवादी दृष्टिकोनातलं आहे. विशेषतः शेड्यूल कास्ट समाजाबाबत त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो जातीयवादी दृष्टिकोन आहे आणि आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून जे काही बजेट बनतं शेड्यूल कास्टसाठी त्या शेड्यूल कास्टसाठी बनलेल्या बजेटमधून ज्या ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावर ते बजेट खर्च करायला पाहिजे त्या पद्धतीनं ते खर्च होत नाही आणि मग हा उरलेला पैसा ते वेगवेगळ्या हेड अंतर्गत ते डायव्हर्ट करत असतात आणि म्हणून शेड्यूल कास्टवर नेहमी हा अन्याय होतो. आता 3-4 मुद्दे इथं आशिष फुलझेले यांच्या नेतृत्वात हे जे काही आंदोलन सुरू आहे त्यांनी जे काही विषय हाताळले त्यात विषय असे आहेत की विशेषतः परदेशी शिष्यवृत्तीच्या बाबत विद्यार्थ्यांची त्यांनी अट लावली, मार्कची अट लावली आणि आर्थिकतेची अट लावली आहे. ह्या तिन्ही अटी ह्या बेकायदेशीर आहेत, ह्या कुठेही त्यात बसत नाही. आता आर्थिकतेचा मुद्दा आता आमचे शेजारी वकील साहेब आहेत आत्ताच यापूर्वी बोललेत की आर्थिकतेचा मुद्दा शेड्यूल कास्टसाठी लागू होत नाही. शेड्यूल कास्टसाठी आर्थिकतेचा मुद्दा जेव्हा लागू होत नाही तेव्हा क्रीम लेअरचा आणि त्या 8 लाखाची जी काही अट आहे ती बेकायदेशीर ठरतं. 75% हा जो दुसरा एक मुद्दा आला आहे तो 10वी पासूनचा तर पदव्युत्तरपर्यंत आणि PhD पर्यंत जे काही विद्यार्थी आता यापुढे विदेशात जातील किंवा जे PhD करतील त्यांना मार्कची अट आहे. आता मार्काची अट यापूर्वी जसं की UPSCची परीक्षा कंडक्ट करताना त्याला एनी ग्रॅज्युएट चालतो, कुठलाही त्याला मार्कची अट नसतं. जो कोणी ग्रॅज्युएट असेल तो UPSCच्या परीक्षेला बसू शकतो. अशा वेळेस साधं जर तुम्हाला विदेशात शिक्षण घ्यायचं आहे किंवा PhDचं शिक्षण घ्यायचं आहे त्याला 10वी पासून तर मग 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व 75ची अट हा जो मुद्दा आहे तोही बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे. कारण मेरिट हे कशावर ठरवतात? नुसतं मार्क म्हणजे मेरिट नसतं. झोपडपट्टीतून आलेला मुलगा आणि कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेल्या मुलाचं मेरिट आणि कॉन्व्हेंटच्या मुलाचं मेरिट तुम्ही काय मार्कावरून ठरवणार का? आता त्याला अजून म्हणजे पुस्तकं नाही किंवा त्याला ड्रेस नाही गावातल्या पोरांकडे, झोपडपट्टीतल्या पोरांकडे आणि इकडे टिपटाप होऊन कॉन्व्हेंटची पोरं त्यांच्या घरी गाडी येते आणि ते शिकायला जातात म्हणून त्यांच्यामध्ये ती तुलना होत नाही. दुसरा एक मुद्दा जो 75चा आहे, अलीकडे विद्यापीठांनी काही निर्णय घेतलेले आहेत की 60-40चा असा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही कितीही अभ्यास केला तर 60 मार्काचं ज्याला थेरी आहे ती विद्यापीठाकडे डिपार्टमेंटकडे असते. म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला 100%चा अभ्यास केला तरी 60 मार्काच्या वर तुम्हाला मिळणार नाही. मग उरलेले 40 मार्क जे आहेत ते 40 मार्क
हे प्राध्यापक ठरवणार. मग ते कोणाला मेरिट आणायचं आहे, कोणाला विदेशात जाऊ द्यायचं आहे, हे त्यांच्या मार्गावर ठरणार आहे. आणि मग या विभागामध्ये सर्व जातीयवादी आणि मानसिकतेनं म्हणजे मनुवादी मानसिकतेची प्राध्यापक मंडळी आहे, विभाग आहेत, विद्यापीठ आहेत, तुम्ही पाहता. आणि म्हणून हेही अट 75ची अट रद्द करावी. ह्या ज्या काही जाचकटी आहेत, आत्ता मुद्दा जो गाजतो आहे PhDचा, PhDमध्ये आता मी स्वतः PhDचा स्कॉलर आहे. 2.5 वर्षापासून मलाही अजून PhDची फेलोशिप मिळालेली नाही. त्यासाठी 100 दिवस पुण्यात आंदोलन झालं आणि 40 दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू झालं. त्यांचा लॉंग मार्च निघाला. काल परवा पुन्हा आणखी नागपूरचे जे आमदार आहेत, उत्तर नागपूरचे, त्यांनी पुन्हा तो मुद्दा फेलोशिपचा उचलून धरला. परंतु हा जो अर्थमंत्री आहे हा जातीयवादी आहे. यांना हे या शेड्यूल कास्टच्या लोकांचा विकास यांना नको आहे आणि म्हणून ते पैसे देत नाही. अजूनही अनेकांना फेलोशिप मिळाली नाही, शिष्यवृत्ती पण मिळाली नाही, हॉस्टेलचा मुद्दा, असे अनेक मुद्दे आहेत. आणि विशेषतः असं की विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं शिक्षण धोरण यांचं आहे. म्हणून हे नवीन शिक्षण धोरण असो किंवा नवीन यांचे कायदे असो, ते अनुसूचित जाती जमातीला छळणारे आहेत. आता पार्टीचा जो विषय आहे, म्हणजे पार्टीचा पैसा हा शेड्यूल कास्टवर खर्च झाला पाहिजे, विद्यार्थ्यांवर खर्च झाला पाहिजे, त्या समाजावर खर्च झाला पाहिजे, परंतु तो करत नाही आणि तो दुसरीकडे डायव्हर्ट करतात. तर असं होऊ नये म्हणून या शासनाचा धिक्कार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीनं हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. शासनाने याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.